Good morning, all. Good morning, ma'am. Okay, voice is audible. Yes, ma'am. Hello. Yes, ma'am. Okay. Okay, what we covered in last lecture? Students, my voice is clearly audible to you. What I am asking? Yes, ma'am. Introduction झालं होतं. Methods of recruitment. Meant. Okay. So in the last lecture, we are already started new chapter, that is a recruitment, training, evaluation and compensation to a pharmacist. So in that we already cover introductory part. After that recruitment, in that we seen two sources of recruitment, internal and external. After that, method of recruitment, indirect and third party method, and next bit of it is selection. So in the selection there is a 7 steps while we are recruiting some person or employee. So what is the first step? फर्स्ट स्टेप काय आहे सिलेक्शन मध्ये? Scrutiny. Scrutiny of application. ओके, स्क्रुटिनी ऑफ ऍप्लिकेशन. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? स्क्रुटिनी ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे काय? स्पीक फास्ट. स्क्रुटिनी ऑफ ऍप्लिकेशन, त्यामध्ये आपण काय बघितलं? काय सांगितलं त्यांनी? सिलेक्शन मध्ये पहिली स्टेप आहे. मग त्या स्टेप मध्ये आपण काय करतो? ऍप्लिकेशन फॉर्म साठी एक ड्यू डेट दिलेली असते. ओके, व्हेरी गुड. ऍप्लिकेशन फॉर्म कधीपर्यंत सबमिट करायचं ह्याची पण एक डेट दिलेली असते. सो लास्ट डेट पर्यंत विथिन त्या डेट पर्यंत तुम्हाला चेक करायचं की किती ऍप्लिकेशन फॉर्म आले. त्याच्यानंतर बिफोर द डेट जर ऍप्लिकेशन फॉर्म आले असतील तर ऑन दी स्पॉट त्या फॉर्म्सला रिजेक्ट करायचं आहे, किंवा जर इनकम्प्लीट असतील, जरी डेटच्या आतच त्यांनी जरी फॉर्म सबमिट केला असेल तरी, जर इनकम्प्लीट असेल तरी रिजेक्ट करायचं. नेक्स्ट स्टेप काय होती? प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू. ओके, तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय? प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू मध्ये काय होतं? एक इंटरव्ह्यू घेतला जातो. तर तुम्हाला सिलेक्शन करायच्या आधी एक इंटरव्ह्यू घेतला जातो. त्याच्यामध्ये काय चेक केलं जातं? ते पर्सन त्या जॉब साठी सुटेबल आहेत का नाही, तेवढं त्यांचं क्वालिफिकेशन आहे का नाही हे चेक केलं जातं. सो प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू, this is a generally a brief interview. Its a purpose is to eliminate those candidates who are either unqualified or unstable for the job. जे अनक्वालिफाईड किंवा अनस्टेबल असतात त्या जॉब साठी, त्यांना रिजेक्ट करण्यासाठी ही सेकंड स्टेप आहे. नेक्स्ट आहे थर्ड स्टेप, दॅट इज अ सिलेक्शन टेस्ट. सो इन द सिलेक्शन टेस्ट काय काय अदर टेस्ट इन्क्लूड केले? Intelligence test. Intelligence test, trade test, aptitude test, and personality test. ओके, सो हे जी सिलेक्शन टेस्ट आहे ती कशी आहे? आयदर इट कॅन बी टेकन बाय रिटन और ओरल. तर ह्या दोन्ही वेनी घेतली जाऊ शकते. त्याच्यामध्ये परत तुम्हाला टेस्टचे तुम्हाला सब पॉइंट बघायला मिळतात. दॅट इज फर्स्ट इज इंटेलिजंट टेस्ट, सेकंड आहे ऍप्टिट्यूड टेस्ट, थर्ड आहे ट्रेड टेस्ट अँड फोर्थ आहे पर्सनॅलिटी टेस्ट. सो नेक्स्ट स्टेप कोणती आहे सिलेक्शनची? सिलेक्शन इंटरव्ह्यू. Selection interview. इंटरव्ह्यू ह्यामध्ये काय केलं जातं? Face to face dialogue between employer and representative. Okay, very good.
तर त्यांना फेस टू फेस इंटरव्ह्यू द्यावा लागतो. त्याचा पर्पज काय आहे, म्हणजे फेस टू फेस इंटरव्ह्यू घेण्याचं रिझन काय आहे? To find out suitability of this ओके, टू candidate. फाइंड आउट सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट. ओके, नेक्स्ट काय आहे स्टेप? Cross check information. ओके, ते पर्पज मध्येच येतं सिलेक्शन ऑफ इंटरव्ह्यू मध्ये. सो नेक्स्ट स्टेप नंबर 5 इज Physical examination. ओके. सो फिजिकल एक्झामिनेशन का गरजेचं आहे? To ensure he is physical for this job. ओके, ते Physical. फिजिकली फिट आहेत का Physical नाही fit हे हो. बघण्यासाठी, किंवा त्यांना प्रिव्हियस कोणते डिसिजेस आहेत का, ते जॉब करताना त्यांनी त्यांचं 100% देऊ शकतात का हे बघण्यासाठी ते इंडस्ट्रियल जे पर्सन आहेत ते काय करतात, फिजिकल एक्झामिनेशन घेतात इच अँड एव्हरी रिक्रुटरची. नेक्स्ट काय आहे? Reference check. ओके, व्हेरी गुड. रेफरन्स चेक मध्ये काय सांगितलंय? सिंपल आहे, जे टायटल आहे त्याच्यावरनं तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन राईट डाऊन करता येते. जसं की रेफरन्स चेक सांगितलंय. चेक म्हणजे काय असतं, की आपण एखाद्या गोष्टीचं चेकिंग करणे. रेफरन्स म्हणजे काय? रेफरन्स म्हणजे एखाद्याने आपल्याला जॉब रेफर केलाय, म्हणजे त्याच्याकडून आपलं नाव सजेस्ट केलं जातं, किंवा जरी तुम्ही समजा कोणाची हेल्प नाही घेतली, तुम्ही डायरेक्टली इंडस्ट्रीकडे जॉईन झाला आहात, तरी पण तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे, तुमचं बिहेवियर कसं आहे, हे कुणाला विचारलं जातं? जे पण तुमचे रेफरन्स आहेत त्यांना विचारलं जातं. जसं की तुम्ही CV बनवला, तुम्ही रिझ्यूम बनवला, तर रिझ्यूम मध्ये डेफिनेटली तुम्ही रेफरन्स म्हणून कोणाची तरी नावं टाकणार आहात ना. सो त्यांना कॉन्टॅक्ट केलं जातं आणि तिथे तुमचं बिहेवियर वगैरे सगळं विचारलं जातं. सो दिस इज द रेफरन्स चेक. नेक्स्ट आहे लास्ट स्टेप. व्हॉट इज द लास्ट स्टेप? Final selection and placement. ओके, त्यामध्ये काय केलं जातं? Appointment letter दिलं जातं suitable candidate ला. ओके, व्हेरी गुड. सुटेबल कॅन्डिडेटला अपॉइंटमेंट लेटर दिलं जातं. ऑल्सो त्यांना 1 to 2 इयर्स काय केलं जातं? अपॉइंटमेंट ऑन प्रोबॅबेशन. प्रोबॅबेशन म्हणजे ते कसे काम करतात, जसं की त्यांचं बिहेवियर कसं आहे ते तर चेक केलं जातं. ऑल्सो त्यांच्या कामामध्ये वर्किंग कपॅसिटी त्यांची किती आहे हे बघितलं जातं. 1 to 2 इयर्स नंतर त्यांना परमनंट एम्प्लॉईज केलं जातं. त्याच्या आधी ते टेम्पररी बेसिस वरती ते वर्क करतात. प्रोबॅशनरी पिरियड जो आहे त्याच्यामध्ये ते फक्त चेक करतात की ते कसं वर्क करतायत, किती स्मार्टली ते वर्क करतायत, हार्ड वर्किंग आहेत का नाहीत, हे सगळं चेक केलं जातं. सो इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला समजलाय, जे की आपण लास्ट लेक्चरला घेतला होता. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. 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 Okay. If you are clear with this, then we will go to the next bit. Next bit is training. Okay, next bit is training. So training is the scientific process of improving knowledge and skill of the employees for doing a particular job. The main purpose of the training is to modulate the behavior of the new recruits so that they can do their job in a more effective way. So training हे जे आहे, ज्यावेळेस सिलेक्शन केलं जातं त्यानंतर ना तुम्हाला 2 to 3 मंथचं ट्रेनिंग दिलं जातं. जरी तुम्ही तुमच्या हातामध्ये डिग्री असली तरी तुम्हाला काय केलं जातं, इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर सुद्धा एक ट्रेनिंग पिरियड तिथं असाइन केला जातो. त्या ट्रेनिंग पिरियड मध्ये तुम्हाला त्या स्पेसिफिक जे काही तुमचं वर्क आहे, जे जॉब आहे त्या रिलेटेड ऑल ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यामध्ये तुमचे सॉफ्ट स्किल, हार्ड स्किल सगळे तिथं इम्प्रूव्ह केले जातात. म्हणजे तुम्हाला नॉलेज दिलं जातं आणि स्किल इम्प्रूव्हमेंटचं काम हे ट्रेनिंग करतं. So the main purpose of the training is to modulate the behavior of a new recruits so that they can do their job in a more effective way. या ट्रेनिंग मध्ये तुम्ही बरेच काही गोष्टी लर्न करता, जे तुम्ही तुमच्या डिग्री लेवल वरती तुम्ही लर्न केलेल्या नसतात. जसं की जे पण तुम्ही आता लर्न करत आहात डिग्री लेवल वरती, ते कसं आहे, बेसिक आहे.
त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये जॉबसाठी जाता त्यावेळेस डेफिनेटली ह्याच गोष्टी असणार आहेत, बट त्याच्यामध्ये थोडा वेगळा असणार आहे, म्हणजे मॉडिफाईड सिस्टीम तिथं आलेली असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. जरी त्याच गोष्टी तुम्ही इथं पण लॅब लेवलवरती तेच करता, पण तिथं लार्ज लेवलवरती करायचंय. मग लार्ज लेवलवरती एखादी गोष्ट परफॉर्म करण्यासाठी त्याचा वे पण थोडा मॉडिफाईड असतो. सो तो बेसिक वे तुम्हाला तिथे लर्न करावा लागतो. सो दिस इज द ट्रेनिंग. ह्याच्यामध्ये जे काही रिक्रुटर्स आहेत, जे काही ज्यांना नवीन एम्प्लॉय म्हणून ऍड केलेलं आहेत, ते जॉबसाठी त्या स्पेसिफिक असं मॉड्यूल केलं जातं. त्यांचं बिहेवियर त्या वेनी तिथं केलं जातं. त्यांना सॉफ्ट स्किल, हार्ड स्किल त्यांचे इम्प्रूव्ह केले जातात. त्यांना बेसिक नॉलेज तिथं प्रोव्हाइड केलं जातं आणि जेणेकरून ते त्यांच्या कामामध्ये 100% देऊ शकतात. सो ट्रेनिंग शुड कव्हर द फॉलोइंग सब्जेक्ट. हे जे ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये काय काय पॉईंट कव्हर झाले पाहिजे, जेणेकरून जे नवीन रिक्रुटर्स आहेत ते त्या जॉबसाठी सुटेबल होतील. सो फर्स्ट इज अ रूल्स अँड पॉलिसीज ऑफ द एंटरप्राइजेस. ज्यावेळेस पण ट्रेनिंगची स्टार्टिंग केली जाते त्यावेळेस पहिल्यांदा जे पण काही एंटरप्राइज आहे किंवा जी कंपनी आहे, इंडस्ट्री आहे, त्याचे रूल्स आणि पॉलिसी सांगितले जाते की आपली कंपनी कोणते प्रोडक्ट्स बनवते, आपली कंपनी किती वर्षापासून आहे. सो बेसिक कंपनीचं जे आहे ते इंट्रोडक्टरी पार्ट त्या ट्रेनिंग मध्ये आलं पाहिजे. त्यानंतर किती एम्प्लॉईज ह्या कंपनीमध्ये वर्क करतात, सगळं ओव्हरऑल स्ट्रक्चर आणि रूल्स काय आहेत, पॉलिसीज काय आहेत, कंपनी एम्प्लॉईज साठी काय काय स्कीम ठेवते, कधी कधी त्यांना हेल्प कशी करते किंवा जे काही अदर रूल्स जे आहेत की कंपनीचे ते सगळे समजावले जातात. नेक्स्ट आहे द रुटीन वर्क ऑफ अ ड्रग स्टोर सच ॲज अ डिस्प्ले ऑफ अ इन्व्हेंटरी इन अ ड्रग स्टोर, मेथड ऑफ अ रेकॉर्डिंग सेल्स, मेंटेनिंग कॅश बुक, प्रॉपर wrapping ऑफ अ पॅकेजेस एक्सेट्रा. सेकंड काय सांगितलं जातं, जे पण तुमचं जॉब आहे त्या जॉब रिलेटेड तुम्हाला सांगितलं जातं. जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जॉब करत असाल, जर समजा मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तुम्ही करत असाल वर्क, तर डेफिनेटली फर्स्ट तुम्हाला ओळख करून दिली जाते की ह्या मशिनरी आहेत जे की आपण यूज करतोय, त्या अशा अपग्रेड करायच्या किंवा अशा यूज करायच्या, हँडल करायच्या. त्यानंतर कोणते प्रोडक्ट आहेत की जे तुम्हाला बनवायचे आहेत, त्याच्यासाठी रॉ मटेरियल तुम्हाला किती घ्यावं लागेल, हे जे बेसिक जे आहे ते तुम्हाला तुमचं जे वर्क आहे त्या वर्क रिलेटेड तुम्हाला रुटीन वर्क रिलेटेड सांगितलं जातं. जर तुमचं मोठं ड्रग स्टोअर असेल तर डेफिनेटली तिथे किती इन्व्हेंटरीज आहेत, सम रेकॉर्डिंग करायची मेथड तुम्ही कोणती यूज केलेली आहे, कॅशबुक कसं मेंटेन करायचं, पॅकिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. नेक्स्ट आहे थर्ड पॉइंट इज द टेक्निकल नॉलेज ऑफ अ सेलिंग प्रोडक्ट ऑफ द फर्म विच आर गिवन इन इट्स बुकलेट, पॅम्पलेट, फिल्म अँड ब्राउचर. त्यानंतर टेक्निकल नॉलेज तुम्हाला तिथे दिलं जातं. कशाचं आहे, मार्केटिंग किंवा सेलिंगचं एक बेसिक नॉलेज की आपल्या प्रोडक्ट रिलेटेड पॉझिटिव्ह पॉइंट कसे सांगायचे समोरच्याला, हे तुम्हाला एक तिथं ट्रेनिंग दिलं जातं. मग ते तुम्हाला प्रोडक्ट रिलेटेडची ऑल इन्फॉर्मेशन, जरी तुम्ही एका दिवशी तुमच्या कंपनीमधले सगळे प्रोडक्ट जरी ऐकले तरी तुमचं ते मेमरीमध्ये तेवढे फिट होणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला बुकलेट, पॅम्पलेट, ते मॅगझिन, अॅन्युअल त्यांचं काय मॅगझिन असेल ते दिलं जातं, ब्राउचर्स आहेत, फिल्म्स आहेत, हे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. मीन्स त्याचं तुम्हाला माहिती पण सांगितली जाते. ऑल्सो तुमच्याकडे हार्ड कॉपी पण त्याची सबमिट केली जाते, जेणेकरून तुम्हाला त्याचं नॉलेज यावं की कोणते प्रोडक्ट्स आपली कंपनी बनवते आणि ते कशा वेनी सेल केले पाहिजे. सो ह्याचं तुम्हाला एक ट्रेनिंग मध्ये ते इन्क्लूड केलेलं असतं. पॉइंट नंबर 4, discussion on the location of the various lines of a merchandise in the drugstore so that when a customer makes a inquiries about a required goods, the salesman should be in a position to show the discount is promptly. सो जो पॉइंट नंबर 4 आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, जे पण काय मर्चंडीज आहेत, तर ड्रग स्टोर चे जे आहेत, जसं की इंडस्ट्रीमध्ये वर्क करत असाल तर तुम्हाला जर तुम्ही डिस्पेन्सिंग किंवा जे पण सेलिंग युनिट आहे त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्यांच्या एरियामध्ये जेवढे पण ड्रग स्टोर आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट तुमच्याकडे असतात. तर त्यांना ते प्रोडक्ट सप्लाय करायचे आणि जर कस्टमर एन्क्वायरीसाठी आले तर त्या ड्रग स्टोर पाशी त्यांनी जर एखाद्या प्रोडक्टची एन्क्वायरी केली तर त्यांना एक प्रॉपर जे काही इंडस्ट्रीचे आहेत फोन कॉल्स वगैरे सिस्टीम किंवा एन्क्वायरी युनिट जे आहे त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवायची. तर जेणेकरून जे कस्टमर्स आहेत त्यांचं पण सॅटिस्फॅक्शन होईल आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सो जसं कस्टमरचे डाऊट जे काय आहेत ते रिमूव्ह कसे करायचे किंवा जे आपले जे काही गुड्स आहेत जे प्रिपेअर झालेत ऑलरेडी
ते ड्रग स्टोअर पर्यंत कसे पोहोचवायचे हे सगळं पॉईंट नंबर 4 मध्ये येतं किंवा त्या ट्रेनिंग सेशन मध्ये इन्क्लूड केलं जातं की आपले जे गुड्स आहेत कंपनीने प्रिपेअर केलेले ते सगळ्या मर्चंडीज पर्यंत पोहोचवायचे कसे हे पण सांगितलं जातं. ऑल्सो जर कस्टमरचे डाऊट्स असतील तर ते कसे ऑब्जेक्शन त्यांचे कसे रिमूव्ह करायचे, त्यांचा समाधानकारक कसा आन्सर द्यायचं हे पण तिथं सांगितलं जातं. त्यानंतर पॉईंट नंबर 5 डीलिंग विथ द कस्टमर्स हू विजिट द ड्रग स्टोअर ट्रेनिंग इज जनरली given regarding as how to approach a customer, how to display and introduce goods and how to demonstrate. त्यानंतर जर समजा ड्रग स्टोअर मध्ये जर कस्टमरने व्हिजिट केली तर त्यांना नवीन लॉन्च झालेले प्रोडक्ट किंवा प्रिव्हियसचे असलेले प्रोडक्ट कसे शो करायचे, त्याचं कसं रिप्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे आणि कस्टमरला कसा अप्रोच दाखवायचा ह्याचं पण एक बेसिक सॉफ्ट स्किलचं ते ट्रेनिंग असतं, ते तुम्हाला दिलं जातं. नेक्स्ट आहे पॉइंट नंबर 6 द हायलाइट्स ऑफ अ न्यू प्रोडक्ट शुड बी डिस्कस्ड whenever it arises in the drug store so that each salesman of the drug store gets acquainted with it. सो पॉइंट नंबर 6 मध्ये सांगितलेलं आहे जे काही नवीन प्रोडक्ट्स आहेत त्यांचे बेनिफिट कस्टमरला सांगायचे, जसं की तुम्ही सजेस्ट करायचं असतं एखादा कस्टमर जर काय एखाद्या कस्टमरने जर समजा सिरप मागितलं तुम्हाला, तर कफ सिरप जर मागितलं तर तुम्ही सांगितलं पाहिजे की ही कंपनीचं कफ सिरप आहे जे तुम्ही आता मागताय, पण ह्याच्यापेक्षा आमची पण कंपनी आहे की जे हेच सिरप बनवते, तर तुम्ही हे पण ट्राय करा, असं तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. किंवा तुमच्या प्रोडक्टचे जे काही पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत, प्लस पॉइंट्स आहेत, हायलाइट्स आहेत ते त्यांना शो करता आले पाहिजे आणि हे तिथं असलेल्या प्रत्येक सेल्समॅननी किंवा स्टाफनी ते करायचं आहे, जेणेकरून जे काय कंपनीचे जे काही सेल्स आहेत त्याला सेल्सच्या प्रमोशनला हेल्प होईल. सो सेल्फ प्रमोटिंग साठी हेल्प करण्यासाठी हे तुमचं बेसिक नेचर असलं पाहिजे. हे सगळे पॉइंट ट्रेनिंग अंडर इन्क्लूड केलेले आहेत. दीज आर द 6 पॉइंट. सो ट्रेनिंग मध्ये अजून एकदा रिवाइज करते. सो ट्रेनिंग ही एक सायंटिफिक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपलं नॉलेज आणि स्किल काय केलं जातं, इम्प्रूव्ह केलं जातं. त्या जॉबसाठी सुटेबल असं आपलं नॉलेज आणि स्किल तिथे केलं जातं. जसं की आपल्याला नॉलेज ऑलरेडी असतं, आपल्याकडे स्किल पण ऑलरेडी तुम्ही डिग्री लेवलवरती घेतलेले असतात, पण जे पॉलिशिंगचं जे काम असतं ते या ट्रेनिंग पिरियड मध्ये केलं जातं. सो इथून तुम्ही नेक्स्ट तुम्ही कोणत्याही जॉबला जावा तिथं तसंच असणार आहे. ट्रेनिंग पिरियड स्पेसिफिक तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे, जेणेकरून जे काही अपग्रेडेशन झालेलं आहे किंवा सॉफ्टवेअर अपग्रेड असतील किंवा अजून जे काही मशिनरीज आहेत त्यांच्यामध्ये अपग्रेडेशन असेल ते तुम्हाला तिथे सांगितलं जातं. तर पॉलिशिंगचं बेसिकली काम हे ट्रेनिंग सेशन करतं, ज्याच्यामध्ये की एखाद्या एम्प्लॉईजला न्यू रिक्रुटरला जर ट्रेनिंग द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये बेसिक कोणते पॉइंट आहेत की जे इन्क्लूड झालेच पाहिजे, ते 6 पॉइंट आहेत. फर्स्ट पॉइंट मध्ये काय, जे पण एंटरप्राइज आहे त्याचे रूल्स आणि पॉलिसीज त्या एम्प्लॉईजला सांगायचे, त्या रिक्रुटर्सला सांगायचे. त्यानंतर सेकंड पॉइंट मध्ये सांगितलंय जे पण काही इन्व्हेंटरीज आहेत म्हणजे वर्क रिलेटेड जे पण काय मशिनरीज असतील, इन्व्हेंटरीज असतील किंवा रेकॉर्ड ऑफ सेल्स, मेंटेनिंग कॅश बुक, प्रॉपर रॅपिंग अँड पॅकेज जे काय आहे ते सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर पॉइंट नंबर 3 त्याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज तुम्हाला दिलं जातं की जे पण आपल्या कंपनीचे प्रोडक्ट आहेत ते कशा वेनी सेलिंग केले जातात. सो बेसिक तिथं सेल्स प्रमोशनची एक टेक्निक तुम्हाला साधारणतः त्याची आयडिया तुम्हाला तिथे दिली जाते. ऑल्सो किती प्रोडक्ट्स आपली कंपनी बनवते ह्याचं एक बेसिक तुम्हाला इंट्रोडक्शन असतं. त्यासोबत तुम्हाला हार्ड कॉपी पण सबमिट केली जाते, बुकलेट, पॅम्पलेट, फिल्म्स अँड ब्राउचर्स. त्याच्यामध्ये तुमच्या कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहेत ते सगळ्याची इन्फॉर्मेशन इन डिटेल विथ देअर प्राइजेस मेन्शन केलेली असते. नेक्स्ट आहे पॉइंट नंबर 4 ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे पण मर्चंडीज आहेत तो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं. त्यांच्या लोकल लेवलवरती जे पण काय अजून व्यापारी आहेत, ड्रग स्टोअर ज्यांचे आहेत त्यांच्यासोबत ती कंपनी ऑलरेडी अलाइन असते. सो त्यांच्यापर्यंत व्यवस्थित जे काही गुड्स आहेत ते पोहोचवायचं काम करायचं. ऑल्सो जर कस्टमरचे काही डाऊट्स असतील तर ते एक स्पेसिफिक मॅनरनी तुम्हाला ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. जरी कस्टमरनी एन्क्वायरी केली तरी पण इंडस्ट्रीपर्यंत पोहोचताना एन्क्वायरी डिपार्टमेंट पर्यंत व्यवस्थित ती एन्क्वायरी ते डाऊट्स तिथपर्यंत पोहोचले पाहिजे, जेणेकरून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सो डिस्कस करायचं आहे पण बट प्रॉपर वेने तिथे डिस्कस करायचं. अँड पॉइंट नंबर 5 जेव्हा आपण ड्रग स्टोअर मध्ये कस्टमर व्हिजिट करतात त्यांना नवीन ज्यावेळेस पण ड्रग स्टोअर मध्ये कस्टमर व्हिजिट करतात
त्यावेळेस त्यांना काय सांगायचं आहे की व्यवस्थित अप्रोच त्यांना तुम्ही द्यायचा आहे, व्यवस्थित अटेंड करायचं आहे, त्यांना नवीन प्रोडक्ट जर आले असतील तर इंट्रोड्यूस करायचे आहे आणि त्याचं डेमॉन्स्ट्रेशन किंवा त्यांचं प्रेझेंटेशन व्यवस्थित द्यायचं आहे. त्याचं युजफुल काय आहे, युजफुलनेस सांगायचं आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 6 मध्ये जे नवीन प्रोडक्ट आहेत कंपनीचे त्यांचे प्लस पॉईंट, पॉझिटिव्ह पॉईंट हायलाइट करायचे. So this is the 6 points under training. So next bit is types of a training. So हा point समजलाय का सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. Okay. Yes, Then ma'am. we move towards next point, that is a types of a training. Types of a training, in that first is a induction training. हे जे types of training आहेत त्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला 5 टाईपचे ट्रेनिंग बघायला मिळतात. जसं की आता आपण फक्त एवढं डिस्कस केलं की ट्रेनिंग मध्ये काय असलं पाहिजे, किती पॉइंट आले पाहिजे. सो आता इथून पुढे जे काय ऍक्च्युअली ट्रेनिंग होतं, जे पण एम्प्लॉईज आहेत नवीन ऍड झालेले, त्यांच्यासाठी किती टाईपचे ट्रेनिंग असतात. सो बेसिकली 5 टाईपचे ट्रेनिंग असतात. जसं फर्स्ट 3 स्क्रीनवरती आहेत. First is the induction training. So it refers to the process of introducing the new employees to the organization as well as the existing staff member. The policies, procedure, and regulation of the organization are made known to them. जसं की पहिलं ट्रेनिंग काय आहे, इंडक्शन ट्रेनिंग. सो तुम्हाला जसं तुम्ही कॉलेजला आलात, कॉलेजच्या फर्स्ट इयर मध्ये ज्यावेळेस तुम्ही असतात, जसं तुम्हाला इंडक्शन प्रोग्राम असतो, लाईकवाईज ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जॉब करता त्यावेळेस त्यांच्याकडून पण एक इंडक्शन प्रोग्राम किंवा इंडक्शन ट्रेनिंग ठेवलं जातं, ज्याच्यामध्ये जे काही रूल्स, रेग्युलेशन, पॉलिसीज आहेत एंटरप्राइजेसच्या त्या व्यवस्थित सांगितल्या जातात. तुमच्या डिपार्टमेंटमध्ये किती स्टाफ आहे, वर्किंग स्टाफ, त्यांचं एक फॉर्मल इंट्रोडक्शन तिथं दिलं जातं. सो नवीन मेंबरचं वेलकम केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी कुठे केल्या जातात, इंडक्शन ट्रेनिंग मध्ये. सो इंडक्शन ट्रेनिंग हे एक ट्रेनिंगची फर्स्ट काय म्हणतो आपण स्टार्टिंग आहे, की ज्याच्यामध्ये रूल्स, रेग्युलेशन, प्रोसिजर हे एंटरप्राइजेसचं सांगितलं जातं, स्टाफची ओळख करून दिली जाते आणि तुमचं वेलकमिंग हे सगळं त्याच्यामध्ये असतं. नेक्स्ट आहे प्रमोशनल ट्रेनिंग. सो प्रमोशनल ट्रेनिंग इन मेनी ऑर्गनायझेशन, training is given to the existing employees to meet the requirement of a higher post, such as the training is called promotional training. So second जे आहे ते प्रमोशनल ट्रेनिंग आहे. जर तुम्ही जॉईन झाल्यानंतर एक 5 किंवा 6 वर्ष कंटिन्युअसली तुम्ही जर त्या इंडस्ट्रीमध्ये वर्क करत असाल तर ती कंपनी तुमच्यासाठी एक प्रमोशनल ट्रेनिंग ठेवते. म्हणजे जो जॉब तुम्ही कंटिन्युअस 5-6 इयर्स करत आहात, सो आता त्या ती पोस्ट सोडून हायर पोस्ट कडे तुमचं प्रमोशन व्हावं, ह्यासाठी काय काय तुमच्यामध्ये स्किल डेव्हलप होणं गरजेचं आहे, ह्याच्यासाठी एक ट्रेनिंग ठेवलं जातं, त्याला म्हणलं जातं की प्रमोशनल ट्रेनिंग. सो प्रमोशनच्या दृष्टीने जी पण गोष्ट करायची आहे तर त्या ट्रेनिंगला म्हणलं जातं प्रमोशनल ट्रेनिंग. सो इन मेनी ऑर्गनायझेशन training is given to the existing employees to meet the requirement of a higher post. हायर पोस्ट वरती जाण्यासाठी एक्झिस्टिंग स्टाफला ट्रेनिंग दिलं जातं, त्या ट्रेनिंगला प्रमोशनल ट्रेनिंग म्हणतात. नेक्स्ट आहे रिफ्रेशर ट्रेनिंग. सो द ट्रेनिंग इज गिवन टू द एम्प्लॉईज इन ऑर्डर टू अपडेट देअर नॉलेज विथ रिस्पेक्ट टू द लेटेस्ट डेव्हलपमेंट इन देअर रिस्पेक्टिव्ह फील्ड. Pharmacy Council of India has organized a number of workshops in order to update the knowledge of working pharmacists in various hospitals in the country. So refresher training मध्ये ज्यावेळेस तुम्ही नवीन एंट्री असता त्यावेळेस इंडक्शन प्रोग्राम नंतर हे रिफ्रेशर ट्रेनिंग येतं, ज्याच्यामध्ये जे काही अपडेट झालेले आहेत ते अपडेट किंवा जे काही पीसीआय अंडर नवीन जे काही वर्कशॉप वगैरे निघतात ज्याच्यामध्ये नॉलेज अपडेट करून तुम्हाला सांगितलेलं जातं. सो ते सगळं ट्रेनिंग कशामध्ये असणार आहे, रिफ्रेशर ट्रेनिंग. सो ट्रेनिंग हे कोणासाठी आहे, जे नवीन ऍड झालेले एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी आहे, त्यांचं नॉलेज अपग्रेड होण्यासाठी आहे, लेटेस्ट जे काही टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजी सोबत त्यांची ओळख होणं गरजेचं आहे, त्यांना त्या व्यवस्थित हँडल करता येणं गरजेचं आहे, त्यांच्यामध्ये ती लेटेस्ट डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे विथ रिस्पेक्ट टू देअर फील्ड. त्यासाठी हे रिफ्रेशर ट्रेनिंग त्यांना दिले जाते. सो पीसीआय पण बरेच वर्कशॉप एव्हरी 3 months 6 months काढत असते. सो त्याच्यामध्ये पण त्यांना पार्टिसिपेट करायला सांगतात रिफ्रेशर ट्रेनिंग. सो हे 3 टाइप समजलेत का ट्रेनिंगचे?
स्टुडंट Yes, आर यू ma'am. लिसनिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. हे 3 टाइप्स समजलेत का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, then we move toward next आहे job training. So the training is given to the newly recruited employees. The instruction are given by a supervisor to the new workers so that they can work smoothly in the new environment. जे job training आहे त्याच्यामध्ये तुमचं जे काही जॉब आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं की जॉबचं नेचर कसं आहे, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट मध्ये आहेत का, तुम्ही मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये आहेत का, प्रोडक्शन काय म्हणतात ते सीलिंग वगैरे डिपार्टमेंट मध्ये आहेत. असे व्हेरियस तुम्हाला ओळख करून दिली जाते की तुमचं डिपार्टमेंट कोणतं आहे आणि तुम्हाला कुठं वर्क करायचंय. मग त्या वर्कचं स्ट्रक्चर काय, सो बेसिक जे स्ट्रक्चर आहे त्याचे इंट्रोडक्शन तिथं तुम्हाला दिलं जातं. तुम्हाला हे ऍक्च्युअल मध्ये हे काम आहे, तुम्ही डेली तुम्हाला असे टार्गेट दिले जातात की अशा वेळी इथं वर्क होतं. सो हे जॉब ट्रेनिंग मध्ये येतं. The training is given to the newly recruited employees. The instruction are given by the supervisor. So आता इथं जे on the job असताना जे पण इन्स्ट्रक्शन कोण करणार आहेत, सुपरवायझर करणार आहेत. सो त्यासाठी फर्स्टली सुपरवायझर सोबत ओळख करून दिली जाते आणि त्यांचे जे कलिग्स आहेत, जे पण न्यूली जॉईन झालेले एम्प्लॉईज, त्या कलिग सोबत पण ओळख करून दिली जाते आणि एक टीम तिथं क्रिएट करून टीम मध्ये टास्क असाइन केले जातात. सो त्याच्यामध्ये सुपरवायझर त्यांना गाईड करत असतो, इन्स्ट्रक्ट करत असतो आणि डेली बेसिस वरती त्यांना टास्क असाइन केले जातात. सो दिस इज द जॉब ट्रेनिंग. सो दॅट दे कॅन वर्क स्मूथली इन द न्यू एन्व्हायरमेंट. न्यू एन्व्हायरमेंट मध्ये ऍडजस्ट होण्यासाठी हे जॉब ट्रेनिंग दिले जातं. नेक्स्ट आहे सेफ्टी ट्रेनिंग. So in that the training is given to the workers to handle a dangerous machine and materials in order to avoid any fatal accident. For example, pharmacists are trained to handle radioisotopes which are used as a medicine or in a diagnostic purpose. So safety training मध्ये फर्स्टली ते फायर हजार्ड्स वगैरे तुम्हाला तिथे ट्रेनिंग दिलेली जातात. जे काही मटेरियल्स आहेत किंवा मशीन्स आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला हार्म होऊ शकतं, त्या किती केअरफुली हँडल करायच्या त्याचं एक तुम्हाला बेसिक ट्रेनिंग दिलं जातं. सो त्याच्यामध्ये जर ऍक्सिडेंटल म्हणजे ऍक्सिडेंट होऊ नये ह्याच्यासाठी ते ट्रेनिंग दिले जातं, ज्याच्यामध्ये सगळी सेफ्टी आणि काय किती प्रिकॉशन्स तुम्ही जॉब करत असताना घेतल्या पाहिजे हे पण सांगितलं जातं. जसं की फार्मसिस्ट जर रेडिओ आयसोटॉप्स जर यूज करत असतील तर ते किती प्रिकॉशन घेऊन ते यूज करावं लागतं. सो हे पण तुम्हाला तिथं सांगितलं जातं. सो ह्यामध्ये कोणाला काही डाऊट आहेत? टाइप्स ऑफ ट्रेनिंग. No, ma'am. No, ma'am. ओके, किती टाइपचे ट्रेनिंग आहेत? 5. 5. 5. ओके, इन दॅट फर्स्ट कोणता आहे? Induction training. Induction. ओके, इंडक्शन मध्ये काय सांगितलंय, काय केलं जातं? New employee ला introduce केलं जातं. Introducing new employee. ओके, नवीन एम्प्लॉईचं इंट्रोडक्शन केलं जातं. अजून काय केलं जातं? पॉलिसीज, प्रोसिजर्स अँड रेग्युलेशन्स समजून दिले जातात. ओके, पॉलिसी, प्रोसिजर, रेग्युलेशन ते इंडस्ट्रीचे सांगितले जातात किंवा एंटरप्राइजेसचे सांगितले जातात. नेक्स्ट कोणतं ट्रेनिंग आहे? Promotional training. Promotional training. ओके, हे प्रमोशनल ट्रेनिंग कुणासाठी आहे? प्रमोशनल ट्रेनिंग कोणासाठी ठेवलं जातं? नवीन ऍड झालेल्या एम्प्लॉईज साठी असतं का? एम्प्लॉयसाठी अं? नवीन ऍड झाले एम्प्लॉयसाठी केलं जातं. नाही, नवीन ऍड झालेल्या Higher एम्प्लॉईज posted साठी employees. कसं असेल? Higher post. ओके, सो जे एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहेत म्हणजे जे 5-6 वर्ष झालं तिथं जॉब करतात त्यांच्यासाठी हे प्रमोशनल ट्रेनिंग असतं. सो टाइप्स ऑफ ट्रेनिंग मध्ये प्रमोशनल ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं. सो तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की नवीन एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी इंडक्शन आहे, रिफ्रेशर आहे, जॉब ट्रेनिंग आणि सेफ्टी ट्रेनिंग आहे. आणि जे एक्झिस्टिंग स्टाफ आहे, एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहेत ज्यांना ऑलरेडी एक्सपिरियन्स आलाय त्या इंडस्ट्रीमध्ये वर्क करून त्यांच्यासाठी प्रमोशनल ट्रेनिंग असतं. हायर पोस्टला त्यांचं प्रमोशन व्हावं यासाठी ते ट्रेनिंग दिलं जातं. सो नेक्स्ट कोणतं आहे ट्रेनिंग? Referential training. ओके, त्यामध्ये काय सांगितलंय?
To update their knowledge. ओके. तर नवीन जे काही अपडेट्स असतील सो त्याच्यानुसार ते नॉलेज पण त्यांचं अपडेट व्हावं यासाठी रिफ्रेशर ट्रेनिंग आहे. तर नेक्स्ट आहे जॉब ट्रेनिंग अँड सेफ्टी ट्रेनिंग, जे की आता तुम्हाला स्क्रीनवरती विजिबल आहे. जर तुम्ही ह्या पॉईंट सोबत क्लिअर असाल तर देन वी विल मूव्ह टुवर्ड नेक्स्ट बीट, मेथड्स ऑफ ट्रेनिंग. Shall we Yes. move? Okay. Yes, ma'am. नेक्स्ट आहे मेथड्स ऑफ ट्रेनिंग. सो शॉर्ट मध्ये तुम्हाला एक क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे स्क्रीनवरती. मेथड्स ऑफ ट्रेनिंग मध्ये 2 टाइप्सचे ट्रेनिंग असतात, ऑन दी जॉब ट्रेनिंग अँड ऑफ दी जॉब ट्रेनिंग. सो ऑन दी जॉब ट्रेनिंग मध्ये तुम्हाला 8 टाइप्स बघायला मिळतात. कोचिंग अँड काउन्सिलिंग. सेकंड आहे वेस्टिब्युअल ट्रेनिंग. थर्ड आहे अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. फोर्थ आहे जॉब रोटेशन, अंडर स्टडी, स्पेशल प्रोजेक्ट, commit assignment आणि junior board. So these 8 types of training comes under on the job training, and of the job training in that lecturers, conference and seminars, special courses, case study, role playing, sensitivity training. So these are comes under of the job training. So this is the classification of a methods of a training. Methods of training मध्ये 2 टाइप मेन किती आहेत? 2 टाइप्स आहेत. ऑन दी जॉब म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही जॉब वरती असताना तुम्हाला कोणते कोणते ट्रेनिंग आहेत की जे तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि ऑफ द जॉब ज्यावेळेस तुम्ही वर्किंग टाइम म्हणजे आता जॉबचा पण टायमिंग असतो, तर ते टाइम झाल्यानंतर ना तुमचे जे काही प्रमोशन आहेत ते प्रमोशन होण्यासाठी, तुमची ग्रोथ होण्यासाठी तुम्ही कोणते कोणते ट्रेनिंग घेतले पाहिजे. सो दॅट इज अ लेक्चरर, कॉन्फरन्स, सेमिनार, स्पेशल कोर्सेस, केस स्टडी, रोल प्लेइंग अँड सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग. दीज आर कम्स अंडर ऑफ द जॉब ट्रेनिंग. ओके. सो नेक्स्ट फर्स्ट बघा, आता यातला हा पार्ट आपण कव्हर करूयात, ऑन द जॉब ट्रेनिंग. इन दॅट on the job training, it is a practical training given to the employees so that they can learn while working in the organization. The training should be very simple and economical. Following methods are generally employed in this type of training. तर जे काय ऑन द जॉब ट्रेनिंग आहे ते एक प्रॅक्टिकल ट्रेनिंग असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही लर्न पण करता की तुमचा जॉब जो आहे त्या जॉब रिलेटेडच ट्रेनिंग तुम्हाला सगळं दिले जाते. तर त्याच्यामध्ये तुमचं नॉलेज जे आहे ते जास्त वाढवलं जातं किंवा तिथली ग्रोथ तुमची वाढवली जाते. सो वर्किंग इन द ऑर्गनायझेशन, द ट्रेनिंग शुड बी व्हेरी सिम्पल अँड इकॉनॉमिकल. सो जे काही ट्रेनिंग आहे ऑन द जॉब ते कसं असतं, एक सिम्पल नेचरचं आहे. तुम्हाला ते ऑर्गनायझेशन कडूनच हे ट्रेनिंग असतं. सो दॅट्स वाय इट इज अ इकॉनॉमिकल. त्याच्यामध्ये तुम्हाला फॉलोइंग टाइप्स बघायला मिळतात, जसं की मगाशी क्लासिफिकेशन मध्ये सांगितलं 8 टाइप्स आहेत. इन दॅट फर्स्ट इज कोचिंग अँड काउन्सिलिंग. So it is given by the supervisor to their subordinates. They provide guidelines and instruction to them so that they can perform their job with the satisfaction. जे काही कोचिंग अँड काउन्सिलिंग आहे त्याच्यामध्ये रेग्युलर वर्क त्यांनी करताना, सो जे काही रुटीन त्यांचा जो जॉब आहे ते करताना एक सुपरवायझर असतो की जो त्यांना गाईड करतो, जो त्यांना सांगतो इन्फॉर्मेशन की जसं की एखादी फाईल प्रिपेअर करायला सांगितली असेल तर ते कसं करायचं, किंवा एखादा अजून प्रोजेक्ट त्यांना मिनी प्रोजेक्ट त्यांना जर असाइन केला असेल 3 मंथ साठी, तर ते प्रोजेक्ट कसा कम्प्लीट करायचा, त्याचे लागणारे जे काही इन्ग्रेडियंट आहेत ते कुठून मिळतील, हे सगळं जे काय आहे ते कोचिंग आणि काउन्सिलिंग मध्ये येतं. सो दिस इज द ऑन द जॉब ट्रेनिंग. म्हणजे इव्हन तुम्ही कॉलेज लेवल वरती जरी तुमच्या रिलेट केलं तरी ज्यावेळेस तुम्ही फ्रेशर म्हणून एंटर करता त्यावेळेस तुम्हाला सिनियर काय करतात, गाईड करतात की कोणता स्टाफ आहे, कोणता स्टाफकडे कोणता सब्जेक्ट आहे. लाईकवाईज इथं पण कोचिंग आणि काउन्सिलिंग मध्ये काय केलं जातं, जे पण नवीन एम्प्लॉईज आहेत त्यांना सुपरवायझर आहेत जे की गाईड करतात, इन्स्ट्रक्ट करतात. सो दिस इज द फर्स्ट टाइप इन द ऑन द जॉब ट्रेनिंग. सेकंड आहे वेस्टिब्युअल ट्रेनिंग. So in that the training is given to the employees after their selection for the job. हे जे वेस्टिब्युअल ट्रेनिंग आहे त्यांना एम्प्लॉईज म्हणून फिक्स झाल्यानंतर हे ट्रेनिंग आहे. The employees start working after getting a formal training. This type of training is given to a medical representative in a large pharmaceutical houses. हे जे वेस्टिब्युअल ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये फर्स्टली त्यांनी काय सांगितलंय की एम्प्लॉईजला
एक स्पेसिफिक वर्क असाइन करून दिलं जातं. त्यानंतर त्यांचं त्या वर्क रिलेटेड एक शॉर्टली ट्रेनिंग घेतलं जातं आणि त्या ट्रेनिंग नंतरच जर कोणतं ट्रेनिंग असेल दॅट इज द वेस्टिब्युअल ट्रेनिंग. ह्याच्यामध्ये ऍक्च्युअल परफॉर्मन्स मध्ये अजून काय मॉडिफिकेशन पाहिजे, अजून कोणत्या स्किल वरती तुम्ही फोकस केलं पाहिजे, तुमच्या विकनेस आणि स्ट्रेंथ हे दोन्ही तिथे तुम्हाला सांगितलं जातं. सो दिस इज नोन ॲज अ वेस्टिब्युअल ट्रेनिंग. जास्त करून हे ट्रेनिंग कोणाला असतं, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत त्यांना असतं. तर ते काय करणार आहेत, वेगवेगळ्या डॉक्टर्स किंवा जे पण मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत त्यांना जाऊन व्हिजिट करणार आहेत आणि जे पण इंडस्ट्रीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन देणार आहेत. त्यासाठी त्यांना प्रिपेअर केलं जातं. त्यांच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स डेव्हलप केला जातो आणि ऑल्सो त्यांचा विकनेस स्ट्रेंथ त्याच्यावरती फोकस करून त्यांना सांगितलं जातं. सो दिस इज द वेस्टिब्युअल ट्रेनिंग. नेक्स्ट आहे apprenticeship training. In that the training is given by placing the new employees under the charge of a senior and qualified employees. The apprentice learn the skill by observing and assisting. The student pharmacist get his her hospital training while working in a dispensary under the supervision of a pharmacist. जे काय apprenticeship ट्रेनिंग जे आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे पण नवीन कोण एम्प्लॉईज ऍड झालेत त्यांना एक 7 किंवा 8 मंथ नंतर ना एक चार्ज दिला जातो. सिनियर जसे वर्क करतायत किंवा त्यांच्या अंडर अजून नवीन एम्प्लॉईजला ऍड केलं जातं आणि त्यांना एक सिनियरिटीचा एक त्यांना थोड्या काळासाठी चार्ज दिला जातो, जेणेकरून त्यांच्यामध्ये किती लिडरशिप क्वालिटी डेव्हलप झाली हे त्यांना तिथं अनालिसिस केलं जातं त्यांचं. त्यासाठी ते कसे त्यांच्या अंडर जे वर्कर्स आहेत किंवा एम्प्लॉईज आहेत त्यांना कसे हँडल करतात, किती स्मूथली त्यांच्याकडून काम करून घेतात, या सगळ्या गोष्टी इथं चेक केल्या जातात. दिस इज नथिंग बट अ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. जसं की आपण पण कॉलेजला आल्यावरती आपण फ्रेशर होतो आणि त्यानंतर 1 इयर नंतर तुम्ही पण सिनियर होता. लाईकवाईज आता तुम्ही काय करणार आहात, एक फ्रेशरला गाईड करणार आहात. सो लाईकवाईज इथं पण अप्रेंटिसशिप ट्रेनिंग मध्ये काय होतं की जे पण सिनियर्स जे पण नवीन एव्हरी इयर तिथं नवीन एम्प्लॉईज ऍड होत आहेत, त्यामुळं आता नेक्स्ट इयरला जे पण एम्प्लॉईज नवीन ऍड होतील त्यांच्यावरती तुम्ही सिनियर म्हणून तिथं अपॉइंट केलं जातं आणि तुमचं बिहेवियर कसं आहे आता त्यांना गाईड करताना, त्यांना इन्स्ट्रक्ट करताना हे इथं अनालाइज केलं जातं आणि त्या बिहेवियर वरती, त्या तुमच्या लिडरशिप क्वालिटी वरती, स्किल वरती तुम्हाला प्रमोशन पण दिले जातं. सो दिस इज द अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. नेक्स्ट आहे जॉब रोटेशन. So the training is given to the employees by the rotating them through the number of a related job. For example, manufacturing chemist working in a tablet section is shifted to a capsule section, syrup section and transfusion fluid section to get training in all manufacturing section. So जे जॉब रोटेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट मध्ये असाल तर मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट मध्ये सुद्धा किती टाईपचे प्रोडक्ट ती कंपनी बनवते ह्याच्यावरती परत सब डिपार्टमेंट तिथं तुम्हाला ऑब्झर्व होतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही टॅबलेट सेक्शनला असाल तर नेक्स्ट इयरला तुम्हाला कॅप्सूल सेक्शनला पाठवलं जातं किंवा कॅप्सूल सेक्शनला असाल तर सिरप सेक्शनला पाठवलं जातं, जेणेकरून तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सगळ्याच ओव्हरऑल डिपार्टमेंटची तुमच्या आयडिया यावी किंवा तुम्ही ट्रेनड असावा यासाठी जॉब रोटेशन ही स्कीम इंडस्ट्री मोस्ट ऑफ द टाइम फॉलो करते. So the training is given to the employees by the rotating them through the number of a related job. जे काय तुमचा जॉब आहे त्याच रिलेटेड वर्क असतं पण थोडं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन असतं. सो नेक्स्ट इयरला त्याच रिलेटेड टास्क असतो पण त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये ऍडिशन्स तुम्हाला बघायला मिळतात. जसं की कॉलेज लेवलवरती जर तुम्ही बघितलं, जसं की तुम्ही स्टाफचं जर एक्झाम्पल घेतलं कॉलेज लेवलवरती जर रिलेट केलं तर जर एखादा स्टाफ जसं की मी आता ह्या इयरला DSBM शिकवते तर नेक्स्ट इयरला मी नेक्स्ट सब्जेक्ट असाइन करून घेईन, केमिस्ट्री घेईन किंवा नेक्स्ट तुमचं जे काय PNT आहे तो सब्जेक्ट घेईन. तर हे काय झालं की जॉब तोच आहे, टीचिंगच करायचंय, बट इथं काय झालंय सब्जेक्ट डिफरंट असाइन झाले. सो दिस इज नथिंग बट अ जॉब रोटेशन. म्हणजे जॉबचं नेचर तेच असतं पण तुम्हाला टास्क त्याच्यामध्ये अजून डिफिकल्टी तुमच्या प्रत्येक इयरला ऍड केली जाते. नेक्स्ट आहे अंडर स्टडी. So in this, the training which is provided to the employees who have been promoted to a higher level job is called a understudy. जे पण ट्रेनीज आहेत तर त्यांना काय केलं जातं, जे पण एम्प्लॉईज आहेत की जे हायर स्टडी मध्ये इन्व्हॉल्व आहेत की म्हणजे ते पुढचे ट्रेनिंग घेत आहेत
तर त्यांच्या अंडर जर एखादा प्रोजेक्ट असेल तर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला सांगतात. सो द ट्रेनिंग विच इज प्रोव्हाइडेड टू द एम्प्लॉईज हू हॅव बीन प्रमोटेड टू अ हायर लेवल जॉब. जे पण हायर लेवल जॉब वरती ज्यांना प्रमोट केलंय, आता ज्यांचं प्रमोशन झालंय त्यांना पण डेफिनेटली तिथं काही ना काही टास्क असणार आहे, तिथं प्रोजेक्ट त्यांना असणार आहे. त्या प्रोजेक्ट मध्ये हेल्प करायला तुम्हाला सांगतात. सो दिस इज नथिंग बट अ अंडर स्टडी. तर हे सगळ्यांना समजलंय? स्टुडंट? येस मॅम. Yes, ma'am. ओके, येस मॅम म्हणायला किती वेळ घेताय? समजत नसेल तर सांगा, आपण अजून एकदा रिपीट करूयात. समजलं का सगळ्यांना? मी क्वेश्चन पण विचारणार आहे. रॅन्डमली कोणाला पण क्वेश्चन मी विचारणार आहे. स्टुडंट? येस. येस मॅम. Yes, ma'am. ओके. रोल नंबर 36. रोल नंबर 36 आहेत का प्रेझेंट? येस मॅम. ओके मॅडम, आपला कोणता बीट सुरू आहे? रोल नंबर 36. अप्रेंटिस ट्रेनिंग. बीट कोणता स्टार्ट आहे? हे अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कशामध्ये येतं? कोणत्या बीट अंडर येतं? ऑन द जॉब ट्रेनिंग. ओके, ऑन द जॉब ट्रेनिंग. सो ऑन द जॉब ट्रेनिंग मध्ये किती सब टाइप आहेत? 5. 5 आहेत का? ओके, नेक्स्ट रोल नंबर 66. रोल नंबर 66 आहेत का प्रेझेंट? जे आन्सर देणार नाही त्यांना त्यांची अब्सेंटी लावली जाणार आहे, रिमूव्ह केले जाणार आहे. फक्त प्रेझेंटीसाठी लेक्चरला इन होऊ नका. रोल नंबर 66 आहेत का प्रेझेंट? ओके, सो नेक्स्ट रोल नंबर 69. येस मॅम. काय बघतोय? कोणता बीट बघतोय आपण? मेथड्स ऑफ ट्रेनिंग. मेथड्स ऑफ ट्रेनिंग. ओके, त्याच्यामध्ये किती क्लासिफिकेशन सांगा? There are two types. On the job training, off the job training. ओके, ऑन दी जॉब मध्ये किती सब टाइप आहेत? One type आहे 8. 8. ओके, सो नेक्स्ट रोल नंबर 4. रोल नंबर Yes, 4. ma'am. Yes, ma'am. ओके मॅडम, ऑन दी जॉब ट्रेनिंग मध्ये 8 टाइप सांगा. On the job training, first coaching and counseling. Second, vestibular training. 3, apprenticeship training. 4, job rotation. 5, understudy. 6, special project. 7, community assignment. आणि 8, junior boards. ओके, व्हेरी गुड. सो नेक्स्ट आहे स्पेशल प्रोजेक्ट टाइप त्याचा. इन दॅट the training is a given a special project which is closely related to his job so that he can be well acquainted with his her job. जे स्पेशल प्रोजेक्ट असतात सो त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं तुमचं जे जॉब आहे त्याच्या रिलेटेडच तुम्हाला प्रोजेक्ट दिला जातो. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही फार्मासिस्ट आहात, जसं की तुम्ही जर आता डिप्लोमा कंप्लीट केला त्यानंतर B.Pharm ला ऍडमिशन घेणार. B.Pharmच्या लास्ट इयर मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट असतो.
सो तो प्रोजेक्ट तुम्हाला तिथं करायचा असतो. ते कसं झालं तुमचं स्पेशल प्रोजेक्ट झाला. म्हणजे तुमच्या स्टडी सोबत पण तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे की जिथं ऍक्च्युअली तुम्ही नवीन जे अपग्रेड नॉलेज आहे त्याच्यासोबत कनेक्ट होतात किंवा प्रोजेक्ट कसं केलं जातं किंवा रिसर्च काय आहे त्याची ओळख तुम्हाला तिथं करून दिली जाते. लाईक वाईज स्पेशल प्रोजेक्ट पण तसंच आहे. सो नेक्स्ट जे आहे स्पेशल प्रोजेक्ट त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं जे तुमचा स्टडी आहे त्याच्या रिलेटेड किंवा जे जॉब आहे त्याच्या रिलेटेडच तुम्हाला एक प्रोजेक्ट तिथं असाइन केलं जातं. दिस इज नथिंग बट अ स्पेशल प्रोजेक्ट. नेक्स्ट आहे कमिटी असाइनमेंट. So in that the trainees are trained by forming committee. The discussion is done on a various topic related to the job in the committee so that the trainees are trained for their assigned job. जसं की जे जॉब आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला व्हेरियस कमिटी बघायला मिळतात. सो इंडस्ट्रीमध्ये पण तुम्हाला डिफरंट ग्रुप्स तिथं क्रिएट केले जातात आणि त्यांच्या अंडर एक कमिटी तिथं फॉर्म केली जाते. सो ऍज पर देअर रूल्स आणि रेग्युलेशन किंवा पॉलिसीज नुसार त्या कमिटी फॉर्म केलेल्या जातात. तर ते कमिटीचं तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. त्या कमिटी अंडर तुम्हाला काय वर्क करायचं आहे, किती डिसिप्लिन तिथं मेंटेन करायचं आहे, कुणाकडून काय वर्क करून घ्यायचंय हे सगळं त्या ट्रेनिंग मध्ये सांगितलं जातं. दिस इज नथिंग बट अ कमिटी असाइनमेंट ट्रेनिंग. तर त्याच्यामध्ये कमिटी फॉर्म केले जातात. 5-6 मेंबर्स असतील किंवा जर कमिटी मोठी असेल तर 25 किंवा 30 मेंबर्स तिथे इन्क्लूड केले जातात आणि एक कमिटी असाइन करून तिथं त्यांचा रोल काय आहे प्रत्येक मेंबरचा ते सांगितलं जातं. नेक्स्ट आहे ज्युनियर बोर्ड. द ट्रेनीज आर ट्रेन्ड बाय द constituting board. They discuss the real problems, debates on various issues, and finally take a decision. The members learn the technique how to analyze and make a decision. It widens the outlook of the trainees and develop team spirit. जे काय ज्युनियर बोर्ड ट्रेनिंग आहे तुमचा एक्सपिरियन्स वाढल्यानंतर तुम्हाला ह्या ट्रेनिंग मध्ये इन्व्हॉल्व केलं जातं ज्युनियर बोर्ड. ज्याच्यामध्ये एक बोर्ड क्रिएट केलं जातो, एक बॉडी क्रिएट केली जाते आणि जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत तिथं डिस्कस केले जातात. सो तिथं डेबिट्स असतं आणि तिथं जे काही रिअल तुम्ही प्रॉब्लेम फेस करताय जे तुमचं वर्क आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन झाल्यापासून आतापर्यंत किती प्रॉब्लेम फेस करावे लागले किंवा नवीन मॉडिफिकेशन सजेशन तुमचे काय आहेत ते तिथं तुम्हाला डिस्कस करायचे असतात किंवा त्याच्यावरती डेबिट्स ठेवले जातात आणि त्यामधून आउटपुट काय येईल किंवा कोणत्या नवीन टेक्निक आहेत की ज्या अजून आपल्याला ऍड करायची गरज आहे हे पण तिथं सांगितलं जातं. सो विथ आउटपुट ते काय केलं जातं कन्क्लूड केली जाते ती मीटिंग. सो दिस इज नथिंग बट अ ज्युनियर बोर्ड ट्रेनिंग. सो नेक्स्ट आहे ऑफ द जॉब ट्रेनिंग. इन दॅट ऑफ द जॉब ट्रेनिंग मध्ये लेक्चर कॉन्फरन्स सेमिनार हे तुम्हाला तुमचा जॉब नंतर तुमच्या सेल्फ ग्रोथ साठी किंवा प्रमोशन साठीचे हे सगळे ट्रेनिंग असतात. त्याच्यामध्ये व्हेरियस कॉलेजेस वरती किंवा नॅशनल इंटरनॅशनल लेवल वरती तुमच्या जॉब रिलेटेड कॉन्फरन्स सेमिनार किंवा लेक्चर ठेवले गेलेले असतात. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून पार्टिसिपेट करायचं असतं आणि नवीन नॉलेज सोबत कनेक्ट व्हायचं असतं. सो फर्स्ट आहे ऑफ द जॉब ट्रेनिंग मध्ये लेक्चर कॉन्फरन्स अँड सेमिनार. दिस इज द मोस्ट पॉप्युलर मेथड of the job training. Lecturers, conference and seminars are conducted by the business concerned. तर तुमच्यासारखे अजून जे काही कंपनीज आहेत की जे प्रोडक्ट तयार करते त्या सगळ्या कंपनीमध्ये मिळून एक बिझनेस कॉन्फरन्स किंवा सेमिनार तिथं ठेवलेला असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं आहे. So the participants are invited from the various organization and from academic field. The participants from a different field present their paper on various topics. In this way the positive interaction takes place between them. जे काही लेक्चर कॉन्फरन्स किंवा सेमिनार असतात त्याच्यामध्ये व्हेरियस टॉपिक डिस्कस केले जातात. नवीन काय टेक्नॉलॉजी येऊ शकतात किंवा आपण काय इनोव्हेशन केलं पाहिजे आपल्या वर्क मध्ये किती इफेक्टिव्हली आपण ते वर्क केलं पाहिजे विथ क्रिएटिव्हिटी हे सगळं तिथे डिस्कस केलं जातं. दिस इज आर लेक्चरर कॉन्फरन्स सेमिनार ट्रेनिंग. त्याच्यामध्ये स्वतःहून तुम्ही पार्टिसिपेट करायचं असतं. नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरचे जे सेमिनार्स असतात ते फ्रिक्वेंटली तुम्हाला तुमच्या सेल्फ ग्रोथ साठी तुमच्या जॉबच्या ग्रोथ साठी तिथं तुम्हाला अटेंड करावे लागतात. नेक्स्ट आहे स्पेशल कोर्सेस. इन दॅट
sometimes big organizations conduct the special courses to accredit their employees to the new development related to their job. The lecturers are delivered by professional experts to the trainees so that they can learn skill and knowledge. स्पेशल कोर्स मध्ये जे काही मोठ्या ऑर्गनायझेशन आहेत त्यांनी स्पेशल कोर्स असं एक शॉर्ट पिरियड साठी एक कोर्स ठेवलेला असतो. जर एखादी नवीन मशिनरी आली असेल तर ती मशीन तुम्हाला हँडल करायला दिली जाते. प्रॅक्टिकली परफॉर्मन्स तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी ते शॉर्ट ट्रेनिंग आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला पे पण करावं लागतं. पण तिथे जाऊन ते एक्सपर्ट तुम्हाला सांगतात की हे मशीन अशी हँडल करायची किंवा ही नवीन टेक्नॉलॉजी आहे की जी अशी वर्क करते. इन डिटेल त्या नवीन नवीन जे काही डेव्हलपमेंट आहे त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला दाखवलं जातं. डेमॉन्स्ट्रेशन किंवा ते तुम्हाला प्रत्यक्षात हँडल करायला दिली जाते. So this is the special courses. Next आहे case study. So in this case the written form is given to all the trainees and they are required to analyze it from the following aspects. Case study मध्ये एक रिटन फॉर्म दिला जातो जेणेकरून तो तुम्हाला फिलअप करून सबमिट करायचा असतो. सो अनालिसिस साठी हे केस स्टडी आहे. तो त्याचे व्हेरियस एस्पेक्ट्स आहेत. सो फर्स्ट इज टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. Second is to analyze the relevant factor. Third, to suggest the alternation course of action. Fourth, to recommend the best alternative for solving the problem. पहिल्यांदा तर त्या केस स्टडी मध्ये किंवा त्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम तुम्ही वर्क करताना कोणते कोणते प्रॉब्लेम्स आले ते राईट डाऊन करायचे आहेत. त्याच्या रिलेटेड तुम्ही स्वतःहून काय प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करण्यासाठी काय काय स्टेप्स घेतल्या काय काय ऍक्शन घेतल्या ते तुम्हाला राईट डाऊन करायचे आहेत. किंवा एक ज्यावेळेस पण तुमचं ते टास्क कम्प्लीट झाला त्यानंतर तुम्हाला सिनियर्सने काय सजेशन दिले की ह्याच्या ऐवजी ही मेथड यूज केली जाऊ शकते किंवा व्हेरियस तुम्ही काय लेक्चर कॉन्फरन्स सेमिनार अटेंड केल्यानंतर तुम्हाला जे काही स्वतःहून समजलंय ते तुम्हाला अल्टरनेशन मेथड तिथं किंवा कोणती करेक्ट ऍक्शन आहे ते तुम्हाला राईट डाऊन करायचे आहे. आणि त्याच्यानंतर बेस्ट ह्या सगळ्यामध्ये तुमच्यासाठी इझी आणि फ्लुएंट असे प्रॉब्लेम सॉल्विंग ची कोणती ऍक्शन होती बेस्ट मेथड कोणती होती हे तुम्हाला राईट डाऊन करणे. हे सगळे आस्पेक्ट आहेत जे की ह्या केस स्टडी मध्ये स्टडी पण केले जातात. ऑल्सो जे फीडबॅक सारखं त्या एम्प्लॉईज कडून फॉर्म पण फिलअप करून घेतले जातात जेणेकरून अजून तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंग साठी अजून चांगले सजेशन किंवा सोल्युशन त्याच्यामधून निघतील. सो आउटपुट चांगलं येण्यासाठी केस स्टडी ट्रेनिंग इथं ठेवलं जातं. नेक्स्ट आहे रोल प्लेइंग. वेट फॉर अ मिनिट. Next आहे role playing. In this method, trainees are assigned different roles such as a worker, manager, customer, turn-wise. So they can play their roles under the classroom condition. The trainees present their views while playing a different roles. The views expressed by the trainees in the various roles are developed into a different alternation approaches to the problem. The most acceptable approach is selected among the various alternatives. It develops the analytical skill and ability of the employees from all aspects. So जे पण रोल प्लेइंग जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय की तुम्ही जे एम्प्लॉईज म्हणून तुम्ही आहात त्यानंतर ना तुम्हाला काय केलं जातं वेगवेगळे रोल्स वरती तुम्हाला ठेवले जातं जसं की सिनियर त्यानंतर ना वर्कर मॅनेजर कस्टमर जर असाल तर तुम्हाला व्हेरियस आस्पेक्टचा स्टडी करायचा असतो की वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला स्टडी करायचा असतो. जसं की एखादं प्रोडक्ट तुम्ही ज्यावेळेस सेल करता त्यावेळेस सेलिंग साठी तुम्ही किती वर्क करता किंवा किती हार्ड वर्क करता किती डोकं लावता. सो दिस इज काय झालं म्हणजे हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू झाला की सेलिंग साठी असं ही मेथड ही टेक्निक यूज करावी लागते. तेच जर तुम्ही स्वतः कस्टमर जर बनून गेलात तर तुम्हाला समजेल की समोरचा सेलिंग करण्यासाठी ट्राय करतोय पण आपण ज्यावेळेस एखादा प्रोडक्ट परचेस करतोय त्यावेळेस खरंच आपल्याला ह्याची गरज आहे का किंवा आपल्याला स्वतःला जर हे प्रोडक्ट घ्यायचं असतं तर आपण ते कसं घेतलं असतं किंवा खरंच आपण ते घेतलं असतं का नाही किंवा त्याच्यामध्ये किती ड्रॉबॅक्स तुम्हाला ऑब्झर्व झाले असे व्हेरियस पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टडी करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या रोल वरती असाइन केलं जातं वर्कर मॅनेजर कस्टमर
किंवा अदर एम्प्लॉई सिनियर स्टाफ म्हणून असाइन केलं जातं, जेणेकरून तुमचे पण पॉइंट ऑफ व्ह्यू, तुमचे स्वतःचे ओपिनियन त्याच्यामध्ये ऍड व्हावेत आणि जे पण रोल्स आहेत त्या रोल्स मध्ये नवीन सजेशन यावेत आणि ते वर्क आहे ते फ्लुएंटली व्हावं यासाठी रोल प्लेइंग हे ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. आणि हे ट्रेनिंग कशामध्ये येतं? ऑफ द जॉब ट्रेनिंग, जे की तुम्हाला क्लासरूम कंडिशन मध्ये वेगवेगळे रोल असाइन करून तुम्हाला इश्यू जे आहेत ते डिस्कस करायला लावतात. जसं की तुम्ही आता स्टुडंट आहात, सो स्टुडंटला जसं की आता तुम्ही स्टुडंट आहात आणि तुम्हाला एक जर सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग दिलं तर स्टुडंटला सांगितलं जातं की तुम्ही जर स्टाफ झालात तर तुम्ही कशा वेळेने तुम्ही टीचिंग कराल किंवा कोणती नवीन मेथड तुम्ही कराल, कोणते प्रॉब्लेम तुम्हाला स्टुडंट असताना फेस करावे लागले. सो लाईकवाईज इथं पण इंडस्ट्रीमध्ये किंवा एखादा नवीन बिझनेस असेल त्याच्यामध्ये पण रोल प्लेइंग मध्ये असं केलं जातं की तुमच्यापेक्षा तुम्ही करंट कंडिशन पेक्षा हायर पोस्ट वरती जर असतात तर तुम्ही तुमच्या अंडरचे जे काही एम्प्लॉईज आहेत किंवा जे काही मेंबर्स आहेत त्यांना किती फॅसिलिटी तुम्ही प्रोव्हाइड करून देतात ह्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू तुमच्याकडून घेतला जातो. सो ऑल पॉइंट ऑफ व्ह्यू स्टडी करून एक वर्किंग मध्ये फ्लुएन्सी आणण्यासाठी रोल प्लेइंग हे ट्रेनिंग घेतलं जातं. नेक्स्ट आहे सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग. इट इज अ मीटिंग ऑफ अ स्मॉल ग्रुप ऑफ मेंबर्स विदाउट एनी प्लान, schedule or agenda. The basic purpose of this type of training is to develop better human relation by understanding each other. So it facilitates interaction among the members of a small group. The members are not required to observe senior subordinate relationship. So sensitivity training मध्ये कोणताही म्हणजे अजेंडा नसताना, टॉपिक नसताना, एखादा प्लॅन नसताना अचानकपणे तुम्हाला एक काम दिलं जातं, वर्क असाइन करून दिलं जातं. त्याच्यामध्ये कोणत्या पण डिपार्टमेंटचे पीपल्स तिथं काय केले जातात, मेंबर्स बनवले जातात. रॅन्डम वर्क असतं हे, जेणेकरून तुमचे जे काय इंटरॅक्शन आहे किंवा ह्युमन रिलेशन जे आहे तुम्ही एकाच एंटरप्राइजेस किंवा ऑर्गनायझेशनच्या अंडर आहात तरी पण तुम्ही ग्रुपिझम जिथं काय क्रिएट झालंय का किंवा हे बघण्यासाठी सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग असते की तुम्हाला रॅन्डमली कोणत्या पण डिपार्टमेंट मधून एक स्टाफ असाइन केला जातो आणि तुमचा एक सेपरेट ग्रुप क्रिएट करून एक छोटा तुम्हाला तिथं प्रोजेक्ट किंवा एखादा टास्क तिथं दिला जातो, जेणेकरून तुमच्यामध्ये चांगलं अंडरस्टँडिंग राहावं, तुमचे रिलेशन विथ अदर डिपार्टमेंट मध्ये पण चांगले व्हावे. तुमची इंटरनल जे एन्व्हायरमेंट आहे ते इंटरनल एन्व्हायरमेंट चांगलं हेल्दी राहण्यासाठी, जॉबचं जे काय आहे इंटरनल एन्व्हायरमेंट ते चांगलं राहण्यासाठी तुम्हाला हे सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग तिथं दिलं जातं. नेक्स्ट आहे ब्रेन स्ट्रोमिंग. So under this method, a problem is referred to a trainee and they can ask to give a suggestion for a solving problem. जसं की एखाद्या कस्टमरनी सांगितलं की प्रोडक्ट फार एक्सपेन्सिव्ह आहेत, तर त्या कस्टमरलाच विचारायचं जर हे प्रोडक्ट एवढ्या क्वालिटीचं आहे तर ह्याच्या अंडर आपल्याला अजून काय करता येऊ शकतं की ह्याची प्राइस कमी करण्यासाठी आपण अजून काय मॉडिफिकेशन करू शकतो. दिस इज नथिंग बट अ ब्रेन स्ट्रोमिंग, ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला दिला जातो आणि तुमच्याकडून सांगितलं जातं की ह्याच्यावरती सोल्युशन सांगा, की अजून काय आयडियाज इनोव्हेटिव्ह तुमच्याकडे काय आयडियाज आहेत का किंवा अजून तुमचं काय सजेशन आहे हे तुमच्याकडून विचारलं जातं. दिस इज आर नथिंग बट अ ब्रेन स्ट्रोमिंग. अंडर this method a problem is referred to a trainee and they are asked to give a suggestion for solving the problem. The ideas and suggestions which are put forth by the trainees are analyzed and evaluated collectively by all in order to find a solution. सोल्युशन काढण्यासाठी तुम्हाला सजेशन विचारले जातात आणि तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने काय काय येऊ शकतं हे सगळं तुमच्याकडून घेतलं जातं. दिस इज नथिंग बट ब्रेन स्ट्रोमिंग. सो इथपर्यंत पाठ सगळ्यांना समजलाय? माझा आवाज येतोय? वॉइस येतोय का माझा? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सो आपण इथं ऑफ द जॉब ट्रेनिंग सुद्धा कम्प्लीट केलेलं आहे. सो मेथड ऑफ ट्रेनिंग आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं? ट्रेनिंग बघितली. ट्रेनिंग मध्ये काय काय इन्क्लूड झालं पाहिजे असे 6 पॉइंट बघितले. त्यानंतर टाइप्स ऑफ ट्रेनिंग बघितलं, ज्याच्यामध्ये 5 टाइप्स आहेत ट्रेनिंगचे. त्यानंतर मेथड ऑफ ट्रेनिंग बघितलं. मेथड ऑफ ट्रेनिंग मध्ये मेन 2 टाइप आहेत, ऑन द जॉब ट्रेनिंग आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग. आणि ऑन द जॉब ट्रेनिंग मध्ये तुम्हाला 8 टाइप्स आहेत आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग मध्ये 6 टाइप्स आहेत. तर हे आपण आजच्या लेक्चरला कव्हर केले. तर नेक्स्ट लेक्चरला
तिथं 2 पॉइंट्स आहेत, इव्हॅल्युएशन ऑफ फार्मासिस्ट आणि कॉम्पन्सेशन टू द फार्मासिस्ट. हे खूप छोटा बीट आहे की जो आपण नेक्स्ट ज्यावेळेस तुमचं DSBM चे लेक्चर असेल त्यावेळेस कव्हर करू. सो हा बीट कव्हर केल्यानंतर 7 नंबरचं चॅप्टर सुद्धा कम्प्लीट होतं. त्यानंतर 8 नंबरचं चॅप्टर आहे बँकिंग अँड फायनान्स. ते आपण इमिडिएटली लगेच स्टार्ट करणार आहोत. सो इथपर्यंत कुणाला काही डाऊट्स असतील तर ते विचारू शकतात. कोणाला काही डाऊट आहे का? No, ma'am. नो मॅम. No, ma'am. Okay, then we will stop here. Thank you for your patience.